संतनगरी शेगावमध्ये आज गजानन महाराजांचा 147वा प्रगट दिन सोहळा थाटामाटात साजरा केला जात आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक जे आहेत ते काल रात्रीपासून गजानन महाराजांचे दर्शन घेतात। काही भाविक या ठिकाणी आले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू, त्यांना विचारूयात। मला सांगा ताई, कुठनं तुम्ही आलेले आहात, कधी दर्शन बारीमध्ये लागलं तर दर्शन झालंय तुमचं? हो, झालं, एकदम मस्त दर्शन झालं। आम्ही 12ला लागलो। आम्ही भातकुली तालुक्यातील म्हैसपूरवरून निघालो होतो, 8 जण आहो आम्ही, आणि 12:30 पासून लागलेला आहो, पण आम्हाला थोडासाही थकवा आलेला नाहीये। इतका आनंद आहे आणि गजानन महाराजांचं दर्शन झाल्यावर इतका उत्साह आणि मनाला एकदम शांतता लाभून राहिली। म्हणजे सगळं एवढं रात्रभराचा थकवा तो पूर्ण निघून गेला दर्शनामुळे। रात्रभराचा थकवा निघून गेला। मला सांग, तू किती वाजता दर्शन बारीमध्ये लागली होती आणि काय दर्शन घेताना अनुभूती आली? आम्ही इथे 12 वाजता दर्शनाच्या रांगेमध्ये लागलेलो आहोत। तर माऊलींचं दर्शन झाल्यानंतर अतिशय प्रसन्न मन होऊन गेलं। जो थकवा होता तो संपूर्ण निघून गेलाय। थकवा निघून गेला। या ठिकाणी काही लहान बच्चे कंपनी देखील दर्शन बारीमध्ये लागले होते, त्यांना विचारा, काय नाव काय बाळा तुझं, दर्शन झालं तुझं? हो, माझं दर्शन छान झालं। माझे नाव राजश्री दत्तात्रय गावंडे। काही त्रास झाला तुला दर्शन घेताना? नाही, कसं वाटतंय? छान वाटते। छान वाटतंय। एकंदरीत चिमुकल्यांचा देखील उत्साह जो आहे या प्रगट दिनानिमित्त आपल्याला पाहायला मिळतो। खऱ्या अर्थानं गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक कालपासूनच गर्दी करतात। हे कुटुंब रात्री 12 वाजता दर्शन बारीमध्ये लागलं होतं आणि आज सकाळी 7 वाजता, तब्बल 7 तासानंतर त्यांना गजानन महाराजांचं दर्शन घेता आलं। त्यामुळे एकत्रितच गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये असलेली उत्सुकता आपल्याला पाहायला मिळते आणि हीच कमालीची उत्सुकता जी आहे, मोठ्या संख्येत भाविकांना गजानन महाराजांची ओढ लावून जाते आणि आज हा संपूर्ण सोहळा जो आहे संतनगरी शेगावमध्ये साजरा होत आहे आणि आपसुकच भाविकांची संख्या देखील मोठ्या संख्येत या गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।